आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधून। गोदावरी आरतीच्या वादामध्ये आता पर्यावरण प्रेमींनी सुद्धा उडी घेतलेली आहे। गोदा आरतीसाठी होणाऱ्या चौथऱ्याच्या बांधकामाला त्यामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे। पालिका आयुक्तांसह जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागाला सुप्रीम कोर्टाच्या वकिलांकडून पर्यावरण प्रेमींनी नोटीस बजावलेली आहे। तर गोदा आरतीसाठी कोणत्याही बांधकामांना परवानगी नसल्याचा या नोटीसमध्ये उल्लेख करण्यात आलाय। गोदा आरतीसाठी चौथरा तयार करण्याचा प्रस्ताव होता, मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता कोणतेही बांधकाम अथवा पाडकाम या ठिकाणी करता येणार नाहीये असा नोटीसमध्ये उल्लेख आहे। नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गोदावरीची आरती कोणी करायची यावरून पुरोहित संघ आणि रामतीर्थ सेवा समिती यांच्यामध्ये वाद उद्भवलेला असताना आता पर्यावरण प्रेमींनी देखील यात उडी घेतलेली आहे। या आरतीसाठी या संपूर्ण परिसरात 11 चौथरे उभारण्याचा प्रस्ताव आहे, मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार रामकुंड परिसरात असं कुठलंही परमनंट अथवा टेम्पररी स्ट्रक्चर उभारता येणार नाही अशी भूमिका आता नमामि गोदावरी या फाउंडेशनच्या याचिकाकर्त्यांनी घेतली आहे। आपल्यासोबत राजेश पंडित आहेत, नमामि गोदावरी फाउंडेशनचे। राजेशजी, नेमकी याचिका काय आणि आपला आक्षेप काय? आधी गोदान मग आरती। बेसिकली आपल्याला जी आरती करायची आहे ती गोदावरीची करायची आहे। त्याच्यासाठी गोदावरीचा श्वास मोकळा होणं अत्यंत गरजेचं आहे। ऑलरेडी न्यायालयाने गठीत समिती जी आहे विभागीय आयुक्तांची, त्यांनी ऑलरेडी आदेशित केलेलं आहे की सर्व नदीपात्रातलं कॉन्क्रीट काढून टाकायचं आहे। तर ते आपण खालपर्यंत केलेलं आहे, पण आता या वरच्या रामकुंड वगैरे परिसरामध्ये अजूनही तळ कॉन्क्रीट आहे। आता आपण तो डिकॉन्क्रिटाइज ऑलरेडी करत नाही आहे आणि नव्याने कॉन्क्रिटायझेशन करतोय, जे तर ते माननीय उच्च न्यायालयाने अलाउ केलेलं नाही आहे। आता हा जाणून बुजून अवमान होईल म्हणून आम्ही त्यांना लीगल नोटिसेस पण दिलेल्या आहेत की आपण आधी कॉन्क्रीट मुक्त गोदावरी करा आणि त्याच्यानंतरच पुढचा विचार करा। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।